लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता मंगलला जयंतने खूप घाबरवलेलं असतं. मंगलला एका खोलीमध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि तिच्यावर उंदरं सोडलेली असतात. त्याच्यामुळं मंगल प्रचंड घाबरलेली असते. तिला एका बॉडीगार्डने हातामध्ये चाकू घेऊन तिला म्हटलेलं असतं की पुन्हा जर ह्या एरियात दिसली तर तुझं काही खरं नाही. आणि घाबरून मंगल तिथून धावत पळत पळत घरी निघून गेलेली असते. ती प्रचंड घाबरलेली असते. इकडं जयंतला ते सर्व करताना खूप आनंद होत असतो. इकडे जान्हवीला वाटत असतं की घराच्या बाहेर कोणीतरी आलेलं आहे, पण ती आवाज देते. त्यानंतर तिला कोणीच आवाज देत नाही आहे. जान्हवीचा फोन जयंतने फोडून टाकलेला असतो आणि आता तर जान्हवी दिवसभर फोन हातात घेऊन आईबाबांची आठवण काढत बसलेली असते. जयंत आता ऑफिसमधून आलेला असतो आणि जान्हवी विचारात बसलेली त्याला पाहायला मिळते. इकडे जयंतच्या हातामध्ये दूध असतं आणि त्याने झुरळ पकडलेलं असतं. त्यानंतर जयंत जान्हवीला म्हणत असतो की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. जान्हवी म्हणते की हो जयंत, माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. त्यानंतर जयंत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू हे झुरळ टाकलेलं दूध पिऊन टाकायचं आहे आणि तरच मला विश्वास बसणार आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून जानूला खूप मोठा मानसिक धक्का बसतो की जयंत असा काही मानसिक संतुलन ढळल्यासारखं वागत आहे. तो असा मला त्रास का देत आहे. आणि म्हणून जान्हवी खूप जोरजोरात रडत असते आणि मदतीची याचना ती करत असते, पण तिच्या मदतीला कोणीही तिथे पोचत नाही. काय आता जान्हवी ते दूध पिऊन टाकणार का आणि जयंत तिला कोणत्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा देतो हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे. इकडे लक्ष्मी आता श्रीनिवासच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये पोहोचलेली असते. तिला एक निनावी फोन आलेला असतो आणि तिला तिथे बोलवून घेतलेलं असतो. या सर्व प्लॅनच्या मागे सुपर्णाच असते. सुपर्णाला लक्ष्मीला आणि श्रीनिवासला त्रास द्यायचा आहे आणि ह्या दोघांचा त्रास बघून भावनाला तिला खूप दुःखी करायचं आहे. तिचा हा उद्देश सफल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय आता लक्ष्मीला कळेल का श्रीनिवासची नोकरी गेलेल्याचं सत्य? हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजेल. पाहत रहा लक्ष्मी निवास.